नमस्कार, मी भीमराव कर्डे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलो म्हणजे बघा, पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघाताला आता ही VSR कंपनी जबाबदार आहे असं DGCIनं अहवालामध्ये म्हटलेलं आहे आणि या विमान कंपनीवरती बंदी घातलेली आहे. म्हणजे VSR कंपनी ही भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याच्या जवळची आहे. तसंच या कंपनीच्या ज्या दुरुस्त्या करणार आहे, मेंटेनन्स, ती कंपनी मात्र प्रफुल्ल पटेल यांची आहे आणि त्या विमान दुरुस्तीमध्येच प्रॉब्लेम होता. म्हणजे याचा अर्थ अजित पवार यांचा अपघात हा जाणीवपूर्वक घडवला गेलेला आहे. आता DGCAने जो अहवाल दिलेला आहे की या विमान कंपनी जी आहे यांचे 45 विमान आहेत आणि या सगळ्यांवरती बंदी येणार आहे असं सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की कारवाई किती दिवस असते, 4-5 महिने कारवाई होईल. त्यानंतर काहीतरी 10-5 रुपये दिले जातील. 10-5 रुपये नाही तर हजारो कोटीचा व्यवहार असतो तो. काहीतरी दिलं जाईल, BJPला फंडिंग केलं जाईल आणि पुन्हा ही कंपनी सुरू होईल. म्हणजे बऱ्याचशा त्रुटी होत्या तरी सुद्धा जाणीवपूर्वक हे विमान उडवलं गेलेलं आहे आणि यामध्ये अजितदादांचा मृत्यू झालेला आहे, आपण पाहिलेला आहे की. पण सध्या असं झालेलं आहे की या सगळ्या प्रकरणाला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे असा रोहित पवारांनी आरोप केलेला आहे. भाजप पुरस्कृत हा अपघात आहे असं काहीसं रोहित पवारांचं म्हणणं आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम जर आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती, म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर चला चर्चा सुरू करू. महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला जो विमान अपघात झाला, या विमान अपघातानं मात्र खळबळ उडली. महाराष्ट्रच नव्हे तर देशभर खळबळ उडली की VIP लोकांच्या ताफ्यामध्ये असलेली जी विमानं आहेत ही विमानं सुरक्षित आहेत का, या विमानांमध्ये काय दुरुस्त्या, काय अडचणी आहेत का, त्रुटी आहेत का, आणि ह्या असताना सुद्धा VIP लोकांच्या ताफ्यात अशी विमानं दिली कशी गेली आणि ती उडवली कशी गेली. आणि जे घडलं त्यामुळं अनेकांनी हळहळ व्यक्त केली. 27 तारखेला अजित पवार हे बाय कार बारामतीला निघाले होते, परंतु अचानक त्यांचं ठरलं. ते प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि अचानक ठरलं की बाबा आता विमानानं जायचं. सकाळी विमानानं जायचं म्हटल्यावरती जे गुजरातला होतं विमान ते बारामतीला आणलं गेलं, मुंबईला आणलं गेलं विमान आणि त्या विमानामध्ये अजित पवार बारामतीला आले. काही दिवसापूर्वी म्हणजे 5-6 दिवस अगोदरच ते विमान देवेंद्र फडणवीसांना घेऊन तिकडे आलेलं होतं बारामतीला आणि तिथून ते फलटणला कार्यक्रमाला गेले होते. या सगळ्या माहित्या उजळत आलेल्या आहेत त्या. परंतु जे घडलंय ते आता ते गुजरातवरनं विमान आलं, मुंबईमध्ये आलं. मुंबईमध्ये अजित पवारांना सकाळी 8 वाजता घेतलं. 8 वाजता त्या विमानामध्ये अजितदादा बसले आणि बारामतीला गेले. हे सगळे खुलासे आहेत. परंतु ह्याच्यामध्ये रोहित पवारांनी किंवा इतरांनी जी शंका व्यक्त केलेली आहे की बाबा देवगिरी बंगल्यावरती अजित पवार होते, तर त्या देवगिरी बंगल्यावरचा व्हिडिओ का आला नाही बाहेर. बघा, माहिती अधिकारामध्ये एक जणांना माहिती सुद्धा मागितली होती की तिथले जे CCTV आहेत देवगिरी बंगल्यावरचे आणि विमानतळावचे CCTV, तसंच बारामती विमानतळावचे CCTVची आम्हाला फुटेज मिळावे. परंतु त्या कंपनीनं सरळ सरळ सांगितलं शासनाने की बाबा हे आम्हाला देता येणार नाही, तुम्ही हे मागवू नका असं सांगितलेलं आहे माहिती अधिकारामध्ये. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये गडबडी झाली हे तितकंच खरं आहे. गडबडीमुळं दादांचा घात झालाय हे सुद्धा तितकंच खरं आहे. तर आता त्या विमान कंपनीची जी चौकशी सुरू होती त्या DGCAनं एक अहवाल दिलेला आहे की त्या अहवालामुळं सुद्धा धक्कादायक बाबी अशा समोर आलेल्या आहेत. आता हे विमान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ म्हणजे एक जणाच्या शेतात कोसळलं आणि हे विमान कोसळल्यानंतर एक स्फोट नव्हे तर 4 स्फोट झालेले आहेत. आता विमानाचे एवढे स्फोट होणं म्हणजे अत्यंत दुर्दैवी बाब आहे की एवढे स्फोट कधीच होत नाही. एखादा स्फोट पेट्रोलचा असतो तो धडाम असा होतो पेटल्यानंतर, परंतु ह्याचे 4 एकदम स्फोट होईल असं नेमकं काय झालं की ह्याच बाबीची चौकशी सुरू होती. आता या अपघाताची चौकशी सुरू होती आणि या कंपनीवरती VSR कंपनी जी आहे या कंपनीवरती DGCAने गंभीर आरोप केलेले आहेत. आता त्याचा चौकशीचा अहवाल सुद्धा तो सार्वजनिक करणार आहे DGCA कंपनी.
आणि ही जी VSR कंपनी आहे, विमान कंपनी, या विमान कंपनीवरती भली मोठी अशी कारवाई केली जाणार आहे. म्हटलं जाते की बाबा या विमान कंपनीची सगळीच भारतातली उड्डाणं आता थांबवायची. म्हणजे ह्यांचे जे लिअर जेट विमानं जे आहेत, ह्या विमानांचे सगळे म्हणजे हे सगळी उड्डाणं थांबवायची असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे DGCI कडून. परंतु आता त्यांनी असंही म्हटलं की अजितदादा ज्या विमानामध्ये बसले होते त्या विमानामध्ये अनेक त्रुटी होत्या, त्या विमानानं अनेक नियमांचं उल्लंघन केलंय त्या कंपनीनं, असं सुद्धा DGCA सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या, म्हणजे ते विमान बिघडक झालं होतं, म्हणजे त्या विमानामध्ये प्रॉब्लेम होता. आणि हे सगळं असताना सुद्धा ते विमान उडवायला जी परवानगी देणार पण एक खाता असेल ना, काहीतरी ते विमानाचा अहवाल बघून की बाबा हे विमान हाय व्यवस्थित उडवायला लायकीचं आहे असं अहवाल देणार पण असेल ना, तर ते सुद्धा दोषी आहेत, त्यांना सुद्धा दोषी धरलं पाहिजे आपण. म्हणजे हे सगळे त्यामध्ये दोषीत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा ठरवून केला असंही सांगण्यात येतं एकंदरीत मित्रांनो. तर बघा आता ह्या सगळ्या प्रक्रिया जरी असल्या तरी यामध्ये मात्र संशय जो घेतला जात होता तो मात्र सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, किंवा भारतीय जनता पक्षाची जी नेते मंडळी देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, अशा मंडळींवरती संशय व्यक्त केला गेला आहे. सगळ्या लोकांना वाटतं की ही सगळी मंडळी ह्या प्रकरणामध्ये आहे आणि यांच्यामुळंच अजितदादाचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. रोहित पवार यांनी सुद्धा वारंवार तोच प्रश्न मांडला. दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे, मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. आता हे जे विमान आहे मित्रांनो, बघा आता ही अशी परिस्थिती त्या विमानाची झाली होती की एवढं भयान असा अपघात त्या विमानाचा झाला. अक्षरशः त्या विमानानं पेट घेतला आणि त्याच्यामध्ये 4 असे स्फोट धडा 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 झालेले. म्हणजे 4 स्फोट होणं ही भयानक बाब आहे. आता बारामतीची लोक ही आक्रमक झालेली आहेत. बारामतीच्या लोकांनी गाव बंद ठेवलेले आहेत की या प्रकरणाची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं सुद्धा इथल्या लोकांनी सांगितलेलं आहे. परंतु आता हे प्रशासन चौकशी कशाच्या आधारे करणार आणि कशी चौकशी करतंय हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. म्हणजे खरंच हे चौकशी करतात का, लावली जाव सगळं चाललेलं आहे तसंच चाललेलं आहे. आता हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेसचे हे 2-3 नेते जे होते की बाबा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे भारतीय जनता पक्षामध्ये जातील असं सुद्धा सांगितण्यात येत होतं. परंतु ते कुठल्या का पक्षात जाईना ती, परंतु अजितदादांचा जो अपघात झाला या अपघाताला मात्र हे सगळी लोक जबाबदार आहेत असं सुद्धा एकंदरीत म्हटलं जाते. म्हणजे हा अपघात घडण्याच्या अगोदरच हे सगळं प्री प्लॅनिंग होतं का? म्हणजे की बाबा ते अजितदादा बायकार निघाले होते आणि फाईल सांगितली गेली की बाबा ही फाईल एवढी सही करून द्या आणि त्याच्यामुळे उशीर झाला आणि पुन्हा तो अपघात घडला. DGCI मात्र आता हा प्राथमिक अहवाल जो दिलेला आहे याच्यामध्ये मात्र ही VSR कंपनी मात्र अडचणीत आलेली आहे आणि या कंपनीवरती काही दिवसापुरती कव्हाना पण बंदी येईल. परंतु VSR कंपनीचा जो मालक आहे तो आता देश सोडून फरार झालेला आहे. त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणं सुद्धा गरजेचं होतं, परंतु तो अद्याप केलेला नाही, कारण की तो भारतीय जनता पक्षाच्या अतिशय जवळचा आहे. भारतीय जनता पक्षाला त्याने अनेक वेळा फंडिंग केलेलं आहे आणि अशा कारणामुळे त्याच्यावरती कारवाई होणार नाही हे सुद्धा सांगितलं जातंय. म्हणजे कारवाई होणारच नाही. आपण पाहिलं की भाजपच्या राज्यामध्ये गुन्हेगारावरती कारवाई होत नाही, गुन्हेगाराला सोबत घेतलं जातं. जसं की बिहारचा गृहमंत्री 4 मर्डरच्या केसेस आहेत त्या माणसावरती आणि त्याला गृहमंत्री बनवलेलं आहे. त्याच्यामुळे काय अपेक्षा लोकांकडनं करणार. परंतु अजितदादांचं जे विमान अपघात प्रकरण झालेलं आहे याला मात्र वाचा फोडणं खूप गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव काळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.